नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही फिरायला चाललेलो आहोत ताम्हिणी घाट येथे. तर आमचा जाण्याचा रस्ता असेल मोशीतून पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर भूमकर चौकच्या अगोदर डांगे चौक आणि जाता जाता आम्ही कासार साईड डॅम, जे की आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत, ते एक प्लेस करणार आहोत. तसेच मुळशी गाव लागेल, तसेच हिंजवडी फेज 2 फेज 3 आणि तसेच ताम्हिणी घाटकडे जाताना आपल्याला असे वेगवेगळे ठिकाणे दिसतील. तर आज आम्ही जवळपास 3 जुलै 2026 रोजी ताम्हिणी घाटकडे जात होतो. तर एकंदरीतच पुण्याला जोराचा पाऊस सुरू झालेला होता. तर आम्हाला जाताना काही ठिकाणी पाऊस लागत होता, तर काही ठिकाणी ऊन दिसत होते. जसजसे तुम्ही घाटाकडे जाल तसतसे तुम्हाला म्हणजे तुम्ही घाटाच्या दिशेने जाल तसे ढग दिसत होते आणि डोंगराळ भागाकडे तुम्ही जात होता. ठिकठिकाणी तुम्हाला धबधबे दिसून येतील, तसेच पाण्याचे ओढे नाले किंवा मोठमोठे तलावही दिसतील. तर आम्ही आज वीकडेला गेलो होतो. सॅटर्डे संडे नव्हता, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं वातावरण शांत दिसेल. जास्त लोक वगैरे तिथे अजिबात दिसणार नाही. तर जर तुम्हाला तिकडे फिरायचं जायचं असेल तर तुम्ही सॅटर्डे संडे सोडून जावा. जर तुम्ही सॅटर्डे संडे शनिवार रविवारी गेला तर मात्र तिथे खूप गर्दी असू शकते आणि तुम्हाला ट्रॅफिकचा खूप मोठ्या समस्येला सामोरं जावे लागेल. तर आम्हाला इथे एक 2-3 प्लेसेस भेटले होते. तर हे एक आहे ओढा नाल्यासारखं प्लेस, जे रोडच्या साईडला आहे. तिथे गाड्या वगैरे थांबलेल्या होत्या. तसेच हे एक डॅम आहे आणि डॅमच्या साईडला हे एक असा भला मोठा बंगला दिसत आहे. साहजिकच जे कोणी तिथे जाईल त्यांना तो दिसून येईल. तसेच हे डॅम आहे. सध्या पावसाचे पाणी खूप कमी असल्यामुळे सर्व डॅम्समधील पाणी कमी झालेलं आहे. तर सकाळी आम्ही जाण्यासाठी इथे आलो होतो. पुण्यात ठिकठिकाणी पाऊस होता. CNG पेट्रोलसाठी रिक्षाच्या लाईन वगैरे होत्या. तर जसं आम्ही सुरुवात केली मोशीवरून, तर मोशीपासून आम्हाला पिंपरी चिंचवडपर्यंत काही ट्रॅफिक लागलं नाही. परंतु जसं आम्ही 9:15 9:30 10 वाजता भूमकर चौकच्या जवळ येऊ लागलो, तसं आज शुक्रवार असल्यामुळे बऱ्याचपैकी सर्वजण ऑफिसला जाणारा वर्ग होता. तर सर्वजण कार वगैरे घेऊन आले होते मोस्टली, किंवा बाईकवरती होते आणि पाऊस सुरू होता. त्यामुळे एकदम फुल ट्रॅफिक सुरू होतं. अक्षरशः गाड्याला घासायच्या याच्यामध्ये होत्या आणि गाडी चालवताना खूप म्हणजे त्रास होतो ज्यावेळेस तुम्ही ट्रॅफिकमध्ये असता, त्याच्यामध्येच पाऊस. आणि जर तुम्ही बघितले तर पुण्यातील बऱ्याच ठिकाणचे सिग्नल वगैरे ब्रेक झालेले असतात किंवा कोणीतरी रूल फॉलो करत नाही, मधूनच गाडी आडवी मारतो. त्यामुळे एकंदरीतच ट्रॅफिक वाढतं. तसेच जसं आम्ही पुढे जाईल तसं हा हिंजवडी फेजमधील एरिया आहे, फेज 2मधील. तर ठिकठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वगैरे साचलेलं होतं. तर साहजिकच तिथून गाडी चालवताना जरा आपल्या शंका येते की गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाणी जाईल किंवा एखादा खड्डा वगैरे असेल याची आपणास कल्पना नसते आणि एक ते रिस्की ठरू शकतं. तसेच आम्ही जसं पुढे जाईल तसं पावसाचा जोर जरा वाढत होता. आता आम्ही हिंजवडी फेज 2मधून फेज 3च्या दिशेने रवाना होत आहोत. तर येथील जसं आम्ही फेज 3 सोडून बाहेर गेलो तसतशी ट्रॅफिकची गर्दी पूर्णपणे कमी झाली, कारण IT वर्ग होता किंवा IT लोक ते सर्व त्यांच्या कंपन्या तिकडच्या साईडला होत्या. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली कासार साईड डॅमच्या दिशेने. तर तिकडेही अजिबात काही गर्दी नव्हती. असे रोडच्या साईडने दिसणारे डोंगर वगैरे एकदम भारी नजराणा होता. रोडला अजिबात गर्दी वगैरे काही नव्हती आणि त्यामुळे आपल्या वीकडेला ज्यावेळेस तुम्ही जाल तर त्यावेळेस तुम्हाला हा निसर्गाचा आनंद एकदम मनसोक्त घेता येतो. तसेच हे डॅम आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही डॅम किंवा धरण बघितलं किंवा तलाव बघितलं तर त्याच्यातील पाणी वगैरे तुम्हाला संपलेलं दिसेल. तर हे आहे कासार साईड डॅम. तर आता हे जर बघितलं तर ह्याच्यात फक्त थोडंसं पाणी आहे. पाण्याची पातळी एकदम खालच्या लेवलला आहे. जवळपास ते कोरडं पडलेलं जमा आहे आणि याच्यामधील ओढे दुसऱ्या ज्या आहेत बोटी वगैरे त्याही एकदम तळाला आणून ठेवलेले आहेत. तर फक्त शनिवार रविवारी जर लोक आली तरच ते इथं जास्त गर्दी होते. परंतु पुण्यामधून थोड्याशा अंतरावरती जर तुम्हाला इथे जायचं असेल तर हा सर्वात भारी स्पॉट आहे आणि सर्वांनी नक्कीच इथे गेलं पाहिजे. हा आहे कासार साईड डॅम. आम्ही बोटिंग वगैरे काही केली नाही, कारण त्यावेळेस पावसाचं वातावरण होतं आणि जास्त पाऊस येईल याची शक्यता वाटत होती, त्यामुळे आम्ही ते इग्नोर केलं. माझ्यासोबत आहे श्रद्धा. तर आम्ही थोडंसं फोटो शूटिंग वगैरेही केलं, कारण इथे आलं की फोटो काढायचा मोह कोणाला आवरत नाही. त्यामुळे
नक्कीच तुमच्यासोबत एखादा फोटोग्राफर असला पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी आलाच पाहिजे. तर हे प्लेस आम्ही विजिट वगैरे केलं नव्हतं, तर आम्ही नेटला वगैरे थोडंसं सर्च केलं किंवा गुगल मॅपला जरी तुम्ही विचारलं बेस्ट प्लेसेस नियर ताम्हिणी घाट और फाईल ट्रॅव्हलिंग टू ताम्हिणी घाट, तर नक्कीच तुम्हाला ह्या डॅमचंही नाव येईल. हे अगदी हिंजवडीपासून खूप जवळ आहे आणि ताम्हिणी घाट जर विचार केला तर ते मात्र ह्याच्यापासून दूर आहोत. तर जर तुम्ही पिंपरीपासून किंवा मुशीपासून येत असाल तर प्रथमतः तुम्ही या ठिकाणी यावे आणि याच्यानंतर मग आम्ही या प्लेसला विजिट करायच्या ब्रेकफास्ट वगैरे केलो. मग या प्लेसला विजिट केल्यानंतर मग आमची गाडी ताम्हिणी घाटच्या दिशेने गेली. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसे वाटतात आणि आपण सुरुवात केलेली आहे व्लॉग वगैरे बनवायला. व्हिडिओ थोडासा लेंदी होईल, परंतु आपण याच्यामध्ये सर्व डिटेल्स देत आहोत. तर हे मोशेपासून डिस्टन्स जवळपास 100 किलोमीटर होतं. आमचा विचार होता देवकुंड वॉटरफॉलला जायचा, परंतु फक्त आम्ही दोघेजणच असल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. तर नेक्स्ट टाईम आम्ही ज्यावेळी जाईल त्यावेळेस आम्ही देवकुंड वॉटरफॉललाही विजिट करायचा प्लॅन करत आहोत. तर आमच्याकडे नेक्सॉन EV कार होती आणि ज्याच्या कोणाकडे नेक्सॉन EV कार असेल त्यांनाही तिथे कार घेऊन जाण्यास काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आमच्या कारची चार्जिंग जवळपास 94% होती आणि आम्ही हे कासारसाई डॅमला विजिट केलो, नंतर ताम्हिणी घाटला विजिट केलो आणि त्याच्यानंतर परत मोशी डीमार्टच्या तिथं आलो. म्हणजे मोशी डीमार्टपासून निघालो होतो आणि मोशी डीमार्टपासून आलो तरी आमच्या कारची जवळपास 60% बॅटरी शिल्लक राहिली होती. फक्त 94 म्हणजे जवळपास 35%च बॅटरी उडाली होती. तसेच हे रेनी सीझन असल्यामुळे बॅटरी कॅपॅसिटी जास्त संपत नाही, तुम्हाला जास्त AC वापरावं लागत नाही, त्यामुळे बॅटरीचं जे मायलेज मिळतं रनिंगनुसार किंवा किलोमीटरनुसार त्याची ॲव्हरेज वाढत जातं. तसं हे नेक्सॉन EV ह्याला ॲटोमॅटिक सगळं सेन्सिंग होतं, जसं पाऊस येईल तसं ते ॲटोमॅटिक त्याचे वायपर वगैरे सुरू होत होते त्यामुळे त्याचं काही जास्त टेन्शन घ्यायचं गरज नव्हतं. आणि रस्ताही एकदम शांत होता, त्यामुळे गाडी चालवताना एकदम मस्त मजा येत होती. कुठेही असे खड्डे किंवा रोडला दुसरं काही नव्हतं, त्यामुळे गाडी एकदम स्मूथ चालत होती. जाता जाता असे शेत वगैरे दिसत होते, एकदम ओढे नाले तुटुंब भरून हे झाले होते. तर आपल्या शेतकऱ्यांसाठी ती एक खूप बेस्ट खबर आहे, कारण असाच पाऊस एक दिवस आपल्याकडे येईल आणि आपल्या शेतातील जे काही पिकं आहेत ती सुद्धा एकदम व्यवस्थित वाचतील. तर रोडने जाताना एकदम रोड शांत होता आणि ठिकठिकाणी आपल्याला मोठमोठे डोंगर किंवा धबधबे दिसत होते. तर तो नजराणा बघताना गाडी एकदम स्लोमध्ये चालवण्याचा मोह व्हायचा. तसेच घाट असल्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी टर्न वगैरे लागतील, तर ते टर्न वगैरे व्यवस्थित घ्यावे लागतात. तसेच टर्निंगच्या साईडला किंवा वळणाच्या साईडला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका, कारण पुढूनही येणारी गाडी खूप फास्ट असू शकते, कारण इथे तीव्र उतार वगैरे रोडला आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे घाटाकडे जात आहात ताम्हिणी घाटाकडे, त्यावेळेस छत्री किंवा तुमच्याकडे एक रेनकोट असलाच पाहिजे, कारण इथे सतत पावसाची संततधार सुरू असते किंवा ओलं वातावरण असते. आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे याल त्यावेळेस तुम्हाला इथे ठिकठिकाणी जिथे स्पॉट आहे तिथे हॉटेल्स वगैरे दिसतील, तर तिथे तुम्ही एकदा मॅगी नक्की खा, तसेच मक्याचे कणीसही नक्की खा. 50 रुपयाला तुम्हाला एक मॅगी मिळेल, तसेच 50 रुपयाला एक मक्याचे कणीस. परंतु अशा वातावरणात जेव्हा तुम्ही जाता आणि तिथला अनुभव घेता त्यावेळेचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला परत लाईफमध्ये कुठेच तसा एक्सपिरियन्स अनुभवता येणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी स्वतःसाठी असा खर्च केलाच पाहिजे. आणि जर तुमच्यापैकी कोणीकडे ताम्हिणी घाटला वगैरे गेला असेल तर त्यांचे एक्सपिरियन्स कमेंट करून सांगा, तुमचा काय अनुभव होता, तुम्हाला त्याच्यामधील कोणतं प्लेस आवडलं आणि बेस्ट काय वाटलं. तर आपल्या गाडी चालवण्याचे काही व्हिडिओ टाकलेले आहोत. रोड एवढा भारी स्मूथ होता, साईडला आसपासला असे डोंगर वगैरे होते, ढग होते, थोडंसं धुकं होतं आणि पावसाची संततधार, त्यामुळे असे व्हिडिओ काढण्याचा मोह आम्हाला आवरला नाही आणि आम्ही ठिकठिकाणी असे क्लिप्स रेकॉर्ड करत गेलो. तर आम्ही हे पुण्यावरून तिकडे जातानाचा सर्व व्ह्यू आहे. तर जसजसे
आपण गाठ पुढे चढत जाऊ तसा तुम्हाला हा व्ह्यू दिसत जाईल, तसा हा रोड दिसत जाईल. सुरुवातीला मला मुळशी येथे खूप पाऊस लागला. नंतर तामिनी घाटातही काही ठिकाणी पाऊस होता आणि काही ठिकाणी पाऊस पूर्णपणे संपलेला होता. तर जिथे पाऊस संपलेला आहे तिथे तुम्हाला एकदम नजारा दिसेल, धुके वगैरे संपलेले असतील आणि एकदम जो काय व्ह्यू दिसेल डोंगरांचा तो एकदम बेस्ट असेल. जेव्हा पाऊस चालू असेल किंवा एकदम ढग असतील किंवा धुके असेल त्यावेळेस मात्र थोडासा व्ह्यू तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्याच्यातही जो आसपासचा व्ह्यू आहे तो बघण्यात ही एक वेगळीच मजा असते. एकदम इकडचा परिसर हा शांत आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही गेला असं वाटतं. त्यामुळे मन एकदम प्रसन्न होतं आणि तुम्हाला एकदम भारी वाटतं. तर आपला हा व्हिडिओ असाच कंटिन्यू होत राहील. व्हिडिओमध्ये आपण असेच पुढचे काही पार्ट्स ॲड केलेत. तर तुम्ही सर्व डिटेल्स याच्यामध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दलही सांगा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा.